महाराष्ट्र विधानमंडल का बजट सत्र आज से शुरू होने जा रहा है। सत्र की पूर्व संध्या पर सरकार की ओर से चाय पार्टी का आयोजन किया गया था, जिसका विपक्ष ने बहिष्कार किया। इसके बाद कैबिनेट बैठक हुई और बैठक के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनों उप मुख्यमंत्रियों ने मीडिया को संबोधित किया। उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने पूर्व वित्त मंत्री अजीत पवार के योगदान को याद करते हुए कहा कि अगर अजीत पवार होते तो रिकॉर्ड बार बजट पेश करते, मगर नियति को कुछ और ही मंजूर था। उन्होंने कहा अजीत पवार के आर्थिक नियोजन के कारण लाडली बहन योजना प्रभावित नहीं हुई। वहीं दूसरे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी अजीत पवार के योगदान को याद किया। टी पार्टी के बहिष्कार को लेकर विपक्ष पर निशाना साधा। दूसरी तरफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी विपक्ष को घेरते हुए नजर आए। इस पूरी चाय पार्टी में मीडिया को संबोधित करते हुए मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्रियों ने क्या क्या कहा, साथ ही बजट सत्र को लेकर वो क्या कुछ कहते हुए नजर आया, आपको दिखाते हैं। देखिए। अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला आहे। आदरणीय दादांनी सन 2011 मध्ये सादर केलेला हा पहिला अर्थसंकल्प हा 1,44,783 कोटी रुपयांचा होता। तर मागच्या वर्षी म्हणजे सन 2025 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प तब्बल 7,20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला। या अर्थसंकल्पीय आकारमानात झालेली भरीव वाढ ही केवळ आकड्यांची वाढ नाही, तर महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाकडे नेण्याचं प्रगतीचं द्योतक आहे। आदरणीय दादांच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या काळात सुमारे 7,41,694 कोटी असलेला राज्याचा सकल देशांतर्गत उत्पादन GDP सन 2025-26 मध्ये जवळपास 50 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता। मात्र या विकासाच्या वेगात सुद्धा आदरणीय दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीची आणि पारदर्शकतेची कधीही तडजोड केली नाही। विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम आर्थिक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीनं आदरणीय दादांच्या अर्थसंकल्पाची जोरदार सुरुवातही झाली होती। मात्र यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीटच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। पण दिल्लीमध्ये AI समिट होतं, तुम्ही गेले होते। AI समिट होतं, जगभरातले लोक आले होते। भारत मंडपम मध्ये जे काही चित्र आपण पाहिलं, जगभरातले लोक आले होते आणि आपला देश पुढे जातोय। या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं AI समिट होतं आणि त्यावेळी चड्डी बनियान गँग तिकडे आली आणि त्यांनी काय तिकडे केलं ते आपण पाहिलेलं आहे। खरं म्हणजे त्यांची तर अब्रू त्यांनी वेशीवर टांगलेलीच आहे, परंतु आपल्या देशाचं देखील अपमान करण्याचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न केला। हे देशप्रेम आहे, मी काल त्याच्यावर बोललोय। काही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे का आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी जगभरातल्या आलेल्या लोकांसमोर हे सगळं घडवून आणायचं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची बदनामी करायची। राहुल गांधी तर देशात पण करतात आणि विदेशात गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची आणि आपल्या देशाची बदनामी करतात। हे कुठला देशप्रेम आहे? हा खरा देशद्रोह आहे आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे तशा प्रकारचं कृती इथं या अधिवेशनात होऊ नये। पायऱ्यांवर या अधिवेशनामध्ये या, सभागृहामध्ये या, सरकार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी विरोधी पक्षाने भांडायचं असतं, विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करायचे असतात आणि सत्ताधारी पक्षाकडून त्या आपल्या जनतेला न्याय मिळवून घ्यायचा असतो। त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात AIचा वापर, आणि तो कशा करता तर AIचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च 25% 40% कमी करता येतो। या दृष्टीने हा AIचा वापर
त्या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा महाराष्ट्राने या निमित्ताने गाठलेला आहे. आज खरं म्हणजे विरोधकांचं एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली. त्यामुळे आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे. खरं तर मला असं वाटतं की जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या इतक्या चुका या पत्रामध्ये आहेत, हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर आदित्यजींनी कदाचित त्यांच्याकडचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून ते सुधारून घेतलं असतं. पण अतिशय म्हणजे चुका दुरुस्त करून करून काट करून असं एक पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामध्ये खरं म्हणजे आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्या पत्रामध्ये. ते कसं आहे माहिती आहे, आपण ज्या बातम्या छापता त्याचा पॅराग्राफ उचलून टाकून दिलाय जसाच्या तसा. म्हणजे त्याच्यात त्यांनी स्वतःची भाषा देखील वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच ठिकाणी फक्त शुद्ध लेखन बरोबर आहे, बाकी ठिकाणी प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी या विधिमंडळाच्या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं हे त्या ठिकाणी मांडली जातील, ज्यामध्ये 2 विधेयकं हे जुने प्रलंबित विधेयक आहेत. हे सगळे विधेयकं पूर्ण चर्चेअंती आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू आणि भरपूर चर्चेची संधी ही विरोधी पक्षाला, सत्तारूढ पक्षाला, सगळ्यांना आम्ही देणार आहोत. जर एखादी तक्रार मिळाली तर देवेंद्र फडणवीसच्या केबिनमध्ये रेड होईल. त्याचा काही देवेंद्र फडणवीसशी संबंध नसतो, त्याचा काही नरहरी झिरवळशी संबंध नसतो. आपल्याकडे मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेवलला तक्रार आहे हे बघू नका. त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा. त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी मागणी करत असेल तर कारवाई होईलच. उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे. असा कोणी एखादा कार्यालयात पकडला गेला याचा अर्थ त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरद हस्त आहे असं समजण्याचं कारण नाहीये. तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही.